पंचगंगा नदीचं पात्र आहे, जे पाणी घटल्यामुळे आपल्याला पूर्णपणे ह्या पात्रातील प्राचीन मंदिरं आहेत जी बाहेर आलेली, आणि हीच प्राचीन मंदिरं पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली होती. आता पुन्हा एकदा पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढते आहे आणि ही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागल्यावरती ही सगळी मंदिरं पुन्हा एकदा पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये आपल्याला गेलेली दिसत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणारी ही पंचगंगा नदी हीच पंचगंगा नदी आहे जी अल निनोमुळे आणि त्याचबरोबर मान्सून रेंगाळल्यामुळे आपल्याला पूर्णपणे कोरडी पडताना पाहायला मिळालेली. पंचगंगा नदीचं पात्र आहे, जे पाणी घटल्यामुळे आपल्याला पूर्णपणे ह्या पात्रातील प्राचीन मंदिरं आहेत जी बाहेर आलेली, आणि हीच प्राचीन मंदिरं पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी गर्दी झालेली होती. ही प्राचीन मंदिरं त्याच वेळेला खुली होतात ज्या वेळेला पंचगंगा नदीच्या पात्रातील पाणी कमी होतं, आणि हे पात्रातील पाणी यावर्षी खूप अधिक प्रमाणात झालं, कारण एकतर लांबलेला मान्सून आणि त्याचबरोबर अल निनोमुळे या मान्सूनवरती झालेला प्रभाव आणि तसेच धरण क्षेत्रामध्ये आहे जी पाणीसाठ्यामध्ये झालेली घट, त्यामुळे धरणातून देखील विसर्ग कमी करण्यात आलेला आणि ह्याचाच थेट परिणाम पंचगंगा नदीवरती झाला. आणि हीच पंचगंगा नदी आहे जिचं पंचगंगा घाट परिसरातील जे सौंदर्य होतं ते सौंदर्य खुलं झालं. खरं तर सौंदर्य म्हणता येणार नाही, कारण की ह्या पंचगंगा नदी घाटावरती जी मंदिरं आहेत जी अनेक वर्षांचा इतिहास आहे, त्याचबरोबर आध्यात्मिकतेशी कोल्हापूरचं जे जोडलेलं नातं आहे ते नातं सांगणारी ही मंदिरं आणि त्यांचा वारसा आजही कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतो. मात्र ही मंदिरं आहेत ज्या मंदिरांच्या भोवतीनं खूप जास्त पद्धतीने आपल्याला कचरा दिसला. आता पुन्हा एकदा पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढते आहे आणि ही पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढू लागल्यावरती ही सगळी मंदिरं पुन्हा एकदा पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये आपल्याला गेलेली दिसत आहेत. पंचगंगा नदीचं कोरडं पडलेलं पात्र आणि त्यावेळेला खुली झालेली ही सगळी मंदिरं पाहण्यासाठी नागरिकांची खूप मोठ्या संख्येनं गर्दी झालेली. मात्र आता पुन्हा एकदा दुथडी भरून वाहणारी ही पंचगंगा नदी आणि ह्या पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये विसावलेली ही सगळी मंदिरं पाहण्यासाठी आणि त्याचबरोबर पंचगंगा नदीचं हे विस्तीर्ण पात्र पाहण्यासाठी पुन्हा एकदा कोल्हापूरकरांची पंचगंगा घाटावरती गर्दी होते. दोन प्रसंग आणि दोन्ही प्रसंगामध्ये पंचगंगा नदी ही कोल्हापूरकरांसाठी खूप महत्त्वाची, कारण की ह्याच पंचगंगा नदीवरती आहे जे कोल्हापूर जिल्हा संपूर्ण अवलंबून आहे, आणि ह्याच पंचगंगा नदीला पाहण्यासाठी आज पुन्हा एकदा कोल्हापूरकर आहेत जे पंचगंगा घाट परिसरामध्ये गर्दी करत आहेत. दोन्ही वेळेची दृश्य तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याबरोबरच मी येथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी. धन्यवाद.